तर मित्रांनो वेळ झाली 11:22 आणि मी आता निघालेलो आहे घरातून. तर असंच आज म्हणजे सकाळी उठलो मी रेडी होणार होतो, पण असंच मी बघितलं की ओलाचं पेमेंट वगैरे असं चेक करत होतं तर ओलाचं ॲपच चालू होत नव्हतं. तर केलं मी चालू, म्हणजे जसं ॲप चालू करत होतो तसं मी एक्झिट होतो सारखं बाहेर. मग आता नंतर मी बघितलं, उठलो सकाळी 9 वाजता, तर बघितलं नंतर मी ॲप चालू करून तर झालं ओलाचं ॲप चालू. तर आता बघूया चाललो. तर एक पिकअप घेतला आता मी इकडनं, डोंबिवलीची बुकिंग घेतली आहे. डोंबिवलीला जाऊ आणि लोकलच काम करेल. जर कोणती चांगली बुकिंग चांगल्या फेअर मधली वाजली तरच मी ऍक्सेप्ट करेन, नाहीतर मी आज लोकलच काम करेल. जेवढं काम होईल तेवढं. घरी पण कंटाळा आलेला, मग बोललो निघूया बाहेर, काढूया गाडी, करूया टाइमपास. तर चला मित्रांनो जाऊया आता, करूया पिकअप आणि जाऊया डोंबिवलीला. तर मित्रांनो आता कल्याणवरून आपल्याला डोंबिवलीवरून आपल्याला कल्याण ईस्टची बुकिंग लागलेली आहे. तर ठीक आहे, आता ही बुकिंग पण घेऊया, करूया कंप्लीट आणि जाऊया कल्याण ईस्टला. ऍक्च्युली तर आज काम नव्हतं करणार, पण निघालो आणि एकच ट्रिप मारली, नाही तर बुकिंग पण नाही. आता 1 वाजलेला आहे, 1:10 वाजलेत, बुकिंगच नाही लागत आहे. ऍक्च्युली मी आज विचार केलेला की ओला उबर मध्ये काम आहे नाही, कसं काम करायला पाहिजे. या संदर्भात मी एक छोटी व्हिडिओ बनवणार होतो, कारण का 1-2 मित्रांनी म्हणजे असं रिकमेंड केलेलं की भाई या टॉपिकवरती जरा व्हिडिओ बनव की आम्हाला कळेल. मी बोललो ठीक आहे बनवतो, पण बघूया आता. मला वाटतं आज आपला जो रेग्युलर जो डेली ब्लॉग आहे तोच बनवेन मी. तर जर वेळ मिळाला तर समजा ही ट्रिप आहे, या ट्रिप नंतर काय वाजत राहिलं म्हणजे चांगलं असेल आपल्या काम करण्यालायक, तर मग मी कंटिन्यू काम करेन, नाहीतर मग मी एक ती व्हिडिओ आपल्या मित्रांसाठी बनवेलच. तर बघूया, चला करूया पिकअप आणि जाऊया आता कल्याण ईस्टला. तर मित्रांनो आपली ट्रिप कंप्लीट पण झाली. 6 मिनिटाची ट्रिप होती बघा, तुम्ही बघू शकता. ट्रिप बघा किती होती आपली, 1.61 किलोमीटर, म्हणजे 1.5 किलोमीटरची ट्रिप होती. भाई अशी ट्रिप देतोय उबर, खतरनाक. मला वाटलं थोडं लांब असेल, पण ठीक होती, चांगली ट्रिप होती. आणि बघा 6 मिनिटाची ट्रिप आहे बघा, वरती बघा 6 मिनिटं 58 सेकंड. तर तेवढीच ट्रिप होती, तेवढीच ट्रिप कंप्लीट केली. आता गाडी लावली इकडे, जर बघू ओला पण ऑन करतो. जर इथल्या इथे कोणती बुकिंग वाजली तर ऍक्सेप्ट करूया, काम करूया, नाहीतर मग जाऊया घरी. घरी तर नाही जाणार आहे, पलावाची बुकिंग आहे, नाही जाणार पलावाला. ठीक आहे, ओलाचं पण ऑन करून ठेवतो. ओला बघू आता काय वाजवतो का नाही वाजवतो, काय आपलीच वाजवतोय. सध्या तर ओलाने आपलीच वाजवायला घेतली आहे, काय बुकिंगच देत नाही. काय माहिती काय इश्यू आहे का, त्यांच्या ऍपमध्ये काय क्वेरीज चालू आहेत, बघूया आता कसं काय. तर मित्रांनो निघालो होतो, आता झालेला आहे आपला टायर पंक्चर. तर जाऊया आता, पंक्चर काढूया आणि मग मला वाटतं मी घरीच जाईन, कंटाळा आला आता मला. तर बघूया, चला पंक्चर काढतो आता पुढे जाऊन. पिकअपला चाललेलो आहे, ऍक्च्युली मला पिकअप लागलेला आहे एक ओलाचा. तर पिकअपला चाललो होतो आणि आपला बजर वाजला, तर समजलं की टायरमध्ये हवा प्रेशर कमी झालेलं आहे. तर बघितलं पंक्चरच आहे. तर ठीक आहे, आता जातो काढतो पंक्चर. भाई पहिलेच काम करायचा मूड नाही आणि हे सगळं असं काही ना काय येतच असतं. तर मित्रांनो झाली, बनवली गाडी आणि झाला काढलं पंक्चर. भाई तेच आहे, जे म्हणजे आपण रेग्युलर ज्या टायमावर ते निघतो ना, त्या टायमावर जर नाही निघालो ना, अशीच कामाची वाट लागते. आणि म्हणजे पर्सनली माझ्यासोबत होते, तर तुमचं कसं आहे माहिती नाही. पण मित्रांनो जर आपला जो रेग्युलर टाइम आहे, जी आपली रुटीन आहे, त्या हिशोबाने जर आपलं काम नाही झालं ना, भले काम कमी होऊ दे, पण आपला जर तो टाइम असेल ना, जो आपण ज्या वेळेला निघतो, ज्यावेळी आपण बुकिंग घेतो, किंवा लेट कधी धंदा लागतो, कधी लवकर धंदा लागतो, पण ठीक आहे, बुकिंग्स वरती सगळं काही डिपेंड आहे आपलं. पण आपला जो टाइम आहे त्या टाइम वरती आपण, म्हणजे मी जर काम नाही केलं तर मला कम्फर्टेबल होतच नाही काम करायचं. भले मला बुकिंग पण वाजत होत्या, नवी मुंबई वगैरे वाजल्या. नवी मुंबईला मला वाटतं जाताना ट्रॅफिक आहे, कारण का मला नेरूळला इकडनं जाताना 1 तास 27 मिनिटं दाखवते. ती बुकिंग मी ऍक्सेप्ट करणारच नव्हतो. आणि बुकिंगची फेअर पण मला वाटतं 530 रुपये होतं, मी नसतंच ऍक्सेप्ट केलं. तर मुलुंड वगैरे पण वाजत होतं, ठाणा वाजत होतं, पण फेअर आता दुपारी तुम्हाला माहिती आहे फेअर एकदम बेकार फेअर होते. तर मी आणि बाकी असं जर बाहेर असो तर मी काम केलं पण असतं, कारण का सकाळपासून आपलं काम झालेलं असतं. तर मग काय फरक नाही पडत आपल्याला की 1-2 छोटी बुकिंग पण घेतलं तर, कारण का आपली ती लेवल होत असते त्या बाकीच्या कामामध्ये. तर मी तेच विचार केला की आता तर म्हणजे डायरेक्ट 300 आणि 400ची बुकिंग घेऊन
म्हणजे काम करायला सुरुवात करणं मतलबच नाही. आणि रोजची आपली सवय किंवा रोजची आपली रुटीन आहे की आपलं कसं काम करायचं असतं आणि मोठ्या मोठ्या बुकिंग काम करायची आपल्याला म्हणजे एक सवय लागलेली आहे. तर त्याच मोठ्या बुकिंग असल्या तरच काम करायची इच्छा होते. आणि सकाळ सकाळी जर निघालो तर आपण किती पण असं म्हणजे विचार केला की आता काम जाऊन मी काम करतो किंवा गाडी काढतो, नाही होत भाई. हे बघ 2 वाजायला आले, 2 वाजता तर मी रोज असंच काम करून पूर्ण काम करून घरी निघतो. आणि आज असंच चाललोय घरी, कारण का मी माझ्या टायमावरच नाही निघालोय. आणि काम करायचं पण थोडंसं आपलं एक वेगळी पद्धत असते. आता माहिती पडलं पाहिजे. आता एक माझा मित्रच एक नवीनच गाडी घेतली, 1 महिना झाला, विचारत असतो मला हे सगळं, मी त्याला शिकवत असतो, सांगत असतो, 1-2 तास बोलतो पण आम्ही. पण काय भाई थोडासा टाइम लागतो, पेशन्स ठेवायला लागतो. त्या परवाच्या दिवशी आम्ही दोघं सोबत निघालो कामावरून, घरून सोबत निघालो. तो माझ्या अगोदर 1 तास निघाला होता. तो त्याचा एक पर्सनल ट्रिप होती त्याला, कल्याण टू बीकेसी, त्याला 1000 रुपयाची ट्रिप होती. त्यांनी ती घेतली, ऍक्सेप्ट केलेली होती. तो अगोदरच निघला. तो बीकेसीला पोहोचला तेव्हा मी काटेमाल नाक्यावरती, म्हणजे जिथे माझा स्टॉप असतो, मी जिथून बुकिंग ऑनलाईन म्हणजे जिकडनं मी आपलं डिव्हाइस ऑन करतो तिथे मी थांबलो. नंतर त्याला 5-10 मिनिटांनी कॉल केला, बोलतो मी आता इथे पोहोचलोय. तो पोहोचल्यानंतर म्हणजे तो 1000 रुपये काम करून माझ्या पुढे होता आणि मी शून्य होतो. तर मी नंतर एक ट्रिप घेतली, अशीच ट्रिप घेतली, मला वाटतं घाटकोपरची ट्रिप होती, 570 मध्ये ट्रिप घेतली ती, 570 रुपये ट्रिप घेतली. त्यानंतर मी पनवेलला गेलो, पनवेलवरून मग ट्रॉम्बेला गेलो, ट्रॉम्बेवरून विक्रोळीला आलो, असं इकडे तिकडे फिरलो. त्याने पण नंतर तिकडनं ट्रिप घेतली, 1-2 ट्रिप मारल्या, पण त्याला ते कळतच नव्हतं कुठे जायचं. मग कॉल करत होतो, त्याला सांगत होतो इकडे जा तिकडे जा. नंतर तो त्याच्या हिशोबाने काम करत होता. नंतर मी घरी आलो, मला वाटतं 3:30-4:45, 3:30ला मी घरी आलो आणि त्याला विचारलं की भाई आता कुठे आहेस तू, आला का नाही घरी, काम झालं का नाही तुझं, कारण का माझ्यापेक्षा अगोदर तो लवकर निघाला होता. तो बोलतो नाही मी वाशीला येऊन थांबलोय, बुकिंग नाही लागत आहे. तर मी बोललो कुठल्या बुकिंग लागतात त्या घे बोललो, चांगली बुकिंग. त्याला काय कळतच नव्हतं, नाही ही नाही घेते ती नाही घेते असं तर करत होता. म्हणजे कसं नवीन असल्यामुळे एक अंदाज नसतो की आपल्याला कुठल्या एरियात जायला पाहिजे, कुठून बुकिंग भेटतात, हे सगळं आपल्याला म्हणजे जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा शिकायचं असतं, लक्ष ठेवायचं असतं. एक एरिया आपण आपला बनवून ठेवायचा असतो की हा भाई आपल्याला इकडे गेलं मला काम लागणार किंवा इकडनं आपल्याला बुकिंग लागतात, हे सगळं असं लक्षात ठेवायचं असतं. आणि माहिती करून घ्यायची असते की कोणत्या एरियातून आपल्याला बुकिंग लागतात, कोणत्या एरियातून नाही लागत. आणि तर माझं पण एवढं काम झालं नव्हतं, माझं काम झालं होतं 2700-2800च्या आसपास काम झालेलं. मग नंतर मी आलो घरी, जेवलो, आराम केला. नंतर 5 वाजता त्याला परत मी असंच कॉल केला की भाई तू कुठे आहे, काय करतोय. तर बोलतो भाई मी अजून ठाण्यालाच आहे, वाशीलाच आहे, काय बुकिंग नाही लागत आहे, या बुकिंग लागतात, कालाघोडा लागतात, मला घरच्या साईडची बुकिंगच नाही लागत आहे, ठाणा बिना. त्याला बोला भाई ठाणा घे ना, ठाणा बुकिंग घे आणि तुला तिकडनं कल्याणचीच बुकिंग लागेल. बोलतो हा का, मला माहितीच नाही. ठीक आहे ठाणा खूप वेळा वाजली, मी घेतलीच नाही. बोलो घे बोलो घे. मग नंतर त्यांनी ठाणा बुकिंग घेतली, गेला ठाण्याला, एक 5-10 मिनिटात त्याला लगेच कल्याण ईस्टची बुकिंग लागली. तो घरी आला. नंतर मग संध्याकाळी भेटायला आला. हा अरे भाई तेरे को कैसे क्या पता चला उधर से बुकिंग लगेगा, एकदम फट्ट दिवशी बुकिंग लगा मेरे को, मैं दोपहर से खड़ा था, ये था वो था. मग सांगायला लागला. तर त्याला बोललो भाई तू आता 1 महिना झालाय, मी इथं 8-9 वर्ष घालवली. तर असं असतं मित्रांनो की एक आपलं काम आपल्याला माहिती पाहिजे की आपण कसं काम करतो आणि कसं काम केलं पाहिजे. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का मित्रांनो, जे तुम्ही काम करतात ना त्यामध्ये एक मला वाटतं थोडंसं आपण आजूबाजूची पण माहिती घेतली पाहिजे. उदाहरण की भाई इकडनं बुकिंग नाही लागत, तिकडेच जाऊन आपण थांबणार आणि अर्धा 1-1 तास वाट बघणार, काय मतलब आहे. जाऊ दे 2-3 किलोमीटर तुम्ही घ्या गाडी, पुढे मागे कुठे पण घ्या, काय फरक नाही पडत 2-3 किलोमीटरने. पण तुम्ही तिकडेच जर थांबून वाट बघणार ना बुकिंगची, तर असे बुकिंगच नाही लागणार. मग शेवटी तो आला घरी. मग बोलतो तेरा भाई तू कितना हुआ आज, तूने कितना बनाया. बोला भाई मैंने बनाया 2800-2900 रुपया. भाई मैं बोलता है तो अभी से तेरे से पहले निकला, शाम को 7 बजे घर पे आया, मेरा खाली 2600 रुपया 2700 रुपया हो गया, वो भी कैसा हो गया मेरे को मालूम आहे. आणि त्या मला वाटतं 12-13 तासाच्या वरती गाडी चालवली, माझ्या अगोदरच निघला होता तो घरून. तर तेच असतं की आपल्याला माहिती असणार नाही तर मग काय आपण नुसतं गाडी पळवत राहतो, काम करत राहतो, कारण का माहिती नसतं तर मग काय करणार. आणि त्यांची पण चुकी नाही, नवीन असल्यावरती असंच होतं की मला पण हेच बोलायचं आहे की थोडंसं माहिती घ्या. आणि असंच नाही बोलायचं की माझीच व्हिडिओ बघा, बाकीच्यांचे व्हिडिओ बघता त्यामधून पण थोडं शिकायला भेटेल तुम्हाला की कुठून कोणती ट्रिप घेतली की
घ्यायला पाहिजे किंवा कुठून कोणती ट्रिप घेतल्यावरती आपल्याला बुकिंग लागतात किंवा कुठून कोणती ट्रिप घेतली पाहिजे किंवा नाही घेतली पाहिजे किंवा कोणत्या एरियात गेलं पाहिजे हे असं तुम्ही बाकीच्यांच्या व्हिडिओ बघून पण तुम्हाला कळेल की हा भाई आता हा इकडनं इकडे गेला याला इकडे ट्रिपच नाही लागली म्हणजे या एरिया ट्रिप नाही लागत आणि इकडनं इकडे गेला याला लगेच ट्रिप लागली म्हणजे या एरिया ट्रिप लागतात असं हे तुम्हाला स्वतःच्या म्हणजे एक एक्सपिरियन्सने शिकायला लागेल की कुठून काम कसं मिळतं ते बाकी तर आपापल्या काम करण्याच्या पद्धतीवरती डिपेंड आहे तर मित्रांनो आता चाललोय आता घरी आलोय घराच्या इथेच आता जातो घरी नाही काम केलं आज इच्छाच नाही होते कारण का आपल्या वेळेवरती निघालो नाही म्हणून माझी इच्छाच नव्हते काम करायची आता जातो घरी तर घरी जातो आणि मग जेवतो आणि झोपतो नाही तर आराम करतो जातो कुठेतरी फिरून येतो नाहीतर मित्रासोबत टाइमपास करणार कॅरम खेळणार असंच काहीतरी करणार आज काय काम नाही तर अगोदर व्हिडिओ एडिट करेन आणि मगच मी जाईन कुठेतरी नाहीतर ती तशीच राहून जाईल आपली मित्र आलाय आपल्या समोरून तर चला मित्रांनो जाऊया घरी करूया जेवण आणि करूया आराम उद्या भेटूया लवकर सकाळी 5 वाजता